नमस्कार मित्रांनो, मराठी फ्रीक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर विद्यापीठाचे जे ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी जे सॉफ्टवेअर आहे ते रिव्हील झालेले आहे. काल याचा डेमो वगैरे झालेला आहे आणि आज मी तो डेमो तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये लॉग इन प्रक्रियेबद्दल सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. कशा प्रकारे लॉग इन करायचं आहे, बोलल्यावर काय होतं का, सराउंड काही साऊंड असल्यास होतं का, कॅमेरा फेस डिटेक्ट करतो का, कशा प्रकारे काउंटडाऊन सुरू होतो, कुठं टायमर दिसतो, हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ खूप मोठा आहे पण एंड पर्यंत पहा. जर कोल्हापूर विद्यापीठामध्ये तुम्ही जर परीक्षा देणार असाल, अंतिम वर्षाचे विद्यार्थी किंवा बॅक वगैरे असेल किंवा पुढे जाऊन फर्स्ट इयर सेकंड इयर साठी सेम ऍप्लिकेशन वापरलं जाऊ शकतं, तर कशा प्रकारे एक्झाम घेतली जाईल, कशा प्रकारे घेतली जाणार आहे, हे सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेमधले जे इन्स्ट्रक्शन आहेत, कोणती सिस्टीम तुम्हाला आवश्यक आहे परीक्षा देण्यासाठी, मॅक यूज करू शकतो का, कॅमेरा यूज होणार आहे का, परीक्षा देत असताना बोलल्यास काय होईल, अलर्ट कसा येईल, तर हे सर्व इन्स्ट्रक्शन्स आपण पाहणार आहोत. ऑलरेडी जर तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन्स माहीत असतील तर या व्हिडिओच्या 8 मिनिटापासून तुम्ही पुढे व्हिडिओ पाहू शकता. तिथे मी पूर्ण लॉग इन प्रक्रिया सांगितलेली आहे. तर सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप. तर परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील, म्हणजेच MCQ बेस्ड क्वेश्चन्स असतील, तर बिलकुल ही काळजी करायचं कारण नाही आहे. परीक्षेची जी लिंक असेल, लॉग इन ID आणि पासवर्ड असेल, ते ईमेल आणि SMS द्वारे परीक्षेच्या अगोदर आपणास पाठवण्यात येईल. म्हणजे जोही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेल ID असेल, जो तुम्ही विद्यापीठामध्ये दिलेला आहे, त्याच्यावरच याचा जो लॉग इन ID आणि पासवर्ड असेल तो येईल. गैरप्रकार टाळण्यासाठी सदर माहिती कोणाबरोबर शेअर करायची नाही आहे आणि आपण विद्यापीठाला पाठवलेला ईमेल आणि फोन नंबर आपल्याशी संपर्क करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. म्हणजे विद्यापीठाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल, तर काही विचारायचं असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आपण प्रवेश पत्रावर म्हणजे हॉल तिकीटवर नमूद परीक्षेच्या वेळापत्रकानुसारच तुम्हाला 15 मिनिटे आधी तुम्हाला लॉग इन करायचे आहे. बाकी ऑनलाईन परीक्षेसाठी कोणत्या सिस्टीमची आवश्यकता आहे, तर सुस्थितीतील लॅपटॉप, डेस्कटॉप, संगणक किंवा स्मार्टफोन आपल्याकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही PC, लॅपटॉप आणि स्मार्टफोन सुद्धा वापरू शकता परीक्षा देण्यासाठी, काही अडचण नाही. आणि जर विंडोज असेल, म्हणजे विंडोज जर नसेल आणि मॅक युजर असाल, म्हणजे तुमच्याकडे ॲपलचं जे लॅपटॉप आहे ते असेल, तर त्यावरून सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. म्हणजे ही जी परीक्षा आहे ती मॅक युजरसाठी सुद्धा आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही लॉग इन करून परीक्षा देऊ शकता, त्याला सुद्धा हे सपोर्ट करतं. तर बिलकुल ही अडचण येणार नाही. परीक्षेपूर्वी तुमचे जे स्मार्टफोन असतील, जेही तुमचे डिव्हाइस असतील, जेही रिस्पेक्टेड डिव्हाइस असतील ज्याच्यावर तुम्ही एक्झाम देणार असाल, ते फुल्ली चार्ज असणे आवश्यक आहे. ते चार्ज आधीच तुम्हाला ठेवायचे आहेत. वरील कोणत्याही उपकरणाद्वारे आपण गुगल क्रोम ब्राउझरच्या माध्यमातून परीक्षा देऊ शकता. तर तुम्ही कोणत्याही ब्राउझरमधून नाही, तर फक्त ह्या ब्राउझरमधूनच परीक्षा द्यायची आहे, गुगल क्रोम ब्राउझरमधून. कारण प्रत्येक डिव्हाइसमध्ये प्री इन्स्टॉल ब्राउझर असतात, पण त्याच्यावरून हे सपोर्ट करणार नाही. तुम्हाला ते क्रोम ब्राउझर जे असेल ते अपडेटेड ठेवायचं आहे. आपल्या उपकरणामध्ये क्रोम इंटरनेट ब्राउझर नसल्यास आपण तात्काळ खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. तर काही गरज नाही लिंक देण्याची, तरी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल. जर तुमचा प्री इन्स्टॉल्ड क्रोम ब्राउझर असेल तर त्याला तुम्ही अपडेट करा. अपडेट करण्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. तिथं जाऊन तुम्ही अपडेट करू शकता किंवा डाउनलोड सुद्धा करू शकता. डाउनलोड करणं एकदम सोपं आहे. आता हे झालं विंडोज आणि स्मार्टफोन अँड्रॉइडसाठी. आता मॅक युजरसाठी काय, तर जेही मॅक युजर्स आहेत, जर आपण मॅक वापर करता असल्यास कृपया अतिरिक्त सूचना लक्षात ठेवा. तर तुम्हाला जे chrome.dmg फाईल असेल ती डाउनलोड करायची आहे. यावर डबल क्लिक करून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉलेशन नंतर गुगल क्रोम ॲप्लिकेशन फोल्डरमध्ये ठेवायचं आहे. दॅट्स इट. तुम्ही ज्यावेळेस ह्याला इन्स्टॉल कराल याच्यामध्ये क्रोम, तर हे होऊन जातं. आता वेब कॅमेराबाबत सूचना आहेत त्या सर्वांसाठी आहेत, जेही तुम्ही युजर असाल सर्वांसाठी. तर तुम्हाला सिंपल, ज्यावेळेस तुम्ही लॉग इन वगैरे कराल तर तुम्हाला ॲलो ॲक्सेस टू वेब कॅमेरा येईल. आपण याला येस किंवा नो करू शकता. तर दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. येस केलं तर चांगलंच आहे, नो केलं तरी काही ना ठीक आहे. तर तुम्ही येस किंवा नो यापैकी कोणताही एक पर्याय निवडून पुढे जाऊ शकता. तर असं नाही की नो केल्यानंतर पुढे जाताच येणार नाही. तर तुम्हाला हे येस ऑर नो करता येईल, पण नक्कीच येस करा. तुमची जी एक्झाम आहे ती लेजिट पद्धतीनं होईल आणि एक नजर ठेवूनच एक्झाम घेतली जाईलच. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना याच्यामध्ये काय काय दिलेल्या आहेत.
तर परीक्षेदरम्यान इतर कोणताही फोन कॉल किंवा काही संभाषण झाल्यास त्याची एक चेतावणी सूचना म्हणून नोंद होईल याची दक्षता घ्यायची आहे. म्हणजे जर फोन कॉल आला किंवा जर काही संभाषण केलं, कुणाला बोलत असाल तर याची एक चेतावणी म्हणून इथं ग्राह्य धरली जाईल. परीक्षार्थीने आपले पाठ्यपुस्तक, कोर्स नोट्स वापरायची नाहीत किंवा इतर कोणतेही बाह्य स्रोत कडून मदत घ्यायची नाही आहे. म्हणजे कोणतीही तुम्हाला मदत घ्यायची नाही. जी एक्झाम द्यायची ती स्वतः द्यायची आहे. परीक्षार्थीने 60 मिनिटाच्या मदतीत पूर्ण परीक्षा म्हणजे देणे आवश्यक आहे. जर 60 मिनिटाच्या वर तुम्हाला टाइम लागत असेल तर ऑटोमॅटिकली एक्झाम जी आहे ती क्लोज होईल. परीक्षार्थीने परीक्षामध्येच थांबून परत पेपर देऊ नये. सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे वेळ संपल्यानंतर परीक्षा बंद होणार असल्याने आपल्याला परत लॉग इन करता येणार नाही. टीव्ही, सोशल मीडिया किंवा इतर माध्यम यांचे नोटिफिकेशन बंद असल्याची खात्री करावी. तर हे सगळं लक्षात ठेवा. सराउंडिंग ज्या वस्तू असतील त्या बंद ठेवाव्या. टीव्हीचं सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे हे जे आहे ते साऊंड सुद्धा रेकॉर्ड करतं. तुमच्या साऊंडचा जो सराउंड आहे त्याचा आवाज सुद्धा हे रेकॉर्ड करतं. परीक्षार्थीने स्क्रीन स्विच करू नये, म्हणजे स्क्रीन कास्ट वगैरे करू नये. परीक्षेच्या स्क्रीन व्यतिरिक्त इतर काही म्हणजे पाहू नये. असे केल्यास सिस्टीम कदाचित आपली परीक्षा स्थगित करेल. म्हणजे कॉपी करण्याचा प्रयत्न आता बिलकुल करायचा नाहीये. परीक्षा कालावधी शेवटच्या 15 मिनिटांकरिता सिस्टीम आपल्याला सतर्क करेल. तर सिस्टीम कशा प्रकारे सतर्क करेल? आता हे काउंटडाऊन टायमर सुरू होतो 60 मिनिटापासून. ज्यावेळेस 15 मिनिटापर्यंत तुम्ही याल तो 15 मिनिटं जे असतील ते एकतर रेड कलर मध्ये सुरू होतील, जिथं तुम्हाला कळेल की आपल्याकडे फक्त 15 मिनिटं बाकी आहेत, किंवा एखादं नोटिफिकेशन तुम्हाला पॉपअप करेल. पण एक्सपिरियन्स नुसार जर पाहिलं गेलं तर 15 मिनिटं ज्यावेळेस राहतील त्यावेळेस ते रेड कलर मधूनच ते काउंटडाऊन सुरू होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला कळेल की तुम्हाला फक्त 15 मिनिटं राहिलेले आहेत. बाकी तुम्हाला इथं काही कॉपी करायचा प्रयत्न करायचा नाहीये. जे सराउंड आहे ते सुद्धा इथं तुम्हाला ते रेकॉर्ड करतं, त्याच्यामुळे तुम्हाला बोलायचं नाहीये. टीव्ही जे असेल तोही स्विच करायचा, ऑफ करायचा आहे. आणि त्याचबरोबर सोशल मीडिया वगैरे इतर काही नोटिफिकेशन जे असतील ते तुम्हाला येत असतील तर ते नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला इथे बंद ठेवायचे आहेत. तर हे आपण पुढच्या आता जे इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्याकडे पाहू. तर परीक्षेच्या वेळी वॉशरूम ब्रेक आणि स्नॅक ब्रेक तसेच अन्य ब्रेक घेण्याची परवानगी नाही. म्हणजे तुम्हाला जे काय आहे ते परीक्षेच्या आधीच करायचे आहे. परीक्षा स्क्रीनवरून इतर स्क्रीनवर जाण्याकरिता अल्ट टॅब, माऊस किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसचा वापर करू नका. असे केल्याने आपली परीक्षा खंडित होऊ शकते. म्हणजे काही तुम्हाला स्क्रीन कास्ट वगैरे करायची नाहीये, कुठेही स्विच करायचं नाही, नाहीतर परीक्षा स्टॉप होईल. परीक्षार्थींनी आपल्या उपकरणाचे अँटीव्हायरस अपडेट जे असतील ते बंद ठेवायचे आहेत, म्हणजे पॉपअप नोटिफिकेशन येणार नाही. जर परीक्षार्थ्यास कनेक्टिव्हिटी, विद्युत पुरवठा अथवा अन्य काही कारणास्तव तुमची परीक्षा जर खंडित झाली तर तुम्हाला निर्धारित वेळ पुन्हा लॉग इन करण्यास येईल आणि तुम्हाला यासाठी 30 मिनिटाचा अधिकचा कालावधी सुद्धा देण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर लेजिट कारणास्तव तुमची एक्झाम जर बंद झाली तर तुम्ही म्हणजे काही विद्युत पुरवठा खंडित झाला, जर काही इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद झाली तर तुम्हाला 30 मिनिटं एक्स्ट्रा मिळतील. आणि तुम्हाला हे सांगावं लागेल. यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहेत. ते हेल्पलाईन नंबर आपण पाहणार आहोत. परीक्षेच्या उर्वरित वेळेसहित मागील सर्व तपशील स्वयंचलितपणे सिस्टीम मध्ये जे आहे ते जतन केल्यामुळे परीक्षार्थी आपली परीक्षा जिथे थांबली आहे तिथूनच पुढे सुरू करू शकतो. म्हणजे परीक्षा जिथं स्टॉप झाली आहे तिथूनच वापस परीक्षा सुरू होईल. तर बिलकुल ही काळजी करायचं कारण नाही आहे. आता आपण हेल्पलाईन नंबर पाहू. जर काही अडचण झाली तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा लागेल. तर ते हेल्पलाईन नंबर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. व्हिडिओची क्वालिटी थोडीशी इन्क्रीज करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे नंबर्स आहेत ते दिसतील. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, सातारा डिस्ट्रिक्ट आणि सांगली डिस्ट्रिक्ट यांचे जे म्हणू शकता की जे हेल्पलाईन नंबर आहेत ते इथे दिलेले आहेत. बरेच हेल्पलाईन नंबर आहेत, तर तुम्ही इथून ते पाहू शकता. आणि जर तुम्हाला काही परीक्षा लॉग इन मध्ये काही अडचण वगैरे आली किंवा लिंक भेटले नाही किंवा काही ईमेलच आला नाही तर तुम्ही याच्यावर सिंपल कॉल करू शकता. सध्या सुद्धा त्यांना विचारू शकता. आता लॉग इन कशा प्रकारे करायचं आहे तर जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज येईल. पीसी आणि मॅक किंवा स्मार्टफोन साठी सेम पेज राहील. तर स्टुडंट लॉग इन भेटेल. सर्वप्रथम तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करता येईल. ते लँग्वेज सिलेक्ट करता येईल इंग्लिश आणि मराठीमध्ये. त्याचबरोबर स्टुडंट लॉग इन मध्ये तुम्हाला तुमचा युजर नेम टाकावा लागेल लेफ्ट कॉर्नर साईडला, आणि राईटला तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकावा लागेल. कॅप्चा असतो सिक्युरिटी पर्पज साठी. प्रत्येकाला कॅप्चा वेगवेगळा येतो. तर तो कॅप्चा आहे तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. आणि सर्वात खाली जे आहे ते तिथं येतं आय ऍक्सेप्ट टर्म्स ऑफ यूज अँड प्रायव्हसी पॉलिसी ॲज डिराइव्ड बाय, तिथं डिलिव्हर्ड बाय. तर ते जे आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. ग्रीन मध्ये लॉग इन येतं आणि लॉग इन वर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉग इन वर क्लिक कराल दॅट्स इट, तुमची एक्झाम जी आहे ती इथं स्टार्ट होते आणि समोरच तुम्हाला सर्व काही शो करायला सुरुवात होते. ती पीसी लॅपटॉप असेल
किंवा स्मार्टफोन असेल तिन्हीवर सुद्धा सेमच आहे. सर्वप्रथम लॅपटॉपवर आपण पाहू. ज्यावेळेस तुम्ही लॅपटॉपवर हे लॉग इन करताल त्यावेळेस तुम्हाला समोर असा युजर इंटरफेस येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जेही तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तिथं खाली येतं, तिथं येतं सॅम्पल ऑब्जेक्टिव्ह एक्झाम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, परीक्षेचं जे म्हणजे नाव आहे, कोणती परीक्षा आहे, त्याचबरोबर कधी चालू होत आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहे, टेस्ट ड्युरेशन किती आहे, टाइम रिमेनिंग किती राहिलेला आहे. तर हे सर्व काय कळतं. व्हेरीफाय आयडेंटिटीवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही इथं क्लिक कराल तुम्ही नेक्स्ट पेजवर जाल. तिथं तुम्हाला तुमचे क्लिअर इन्स्ट्रक्शन्स पाहायला मिळतात की वेलकम टू द ऑनलाईन एक्झाम फॉर सॅम्पल ऑब्जेक्टिव्ह एक्झाम. आता इथं सॅम्पलचं ही स्क्रीनशॉट आहेत, पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये थोडं वेगळं राहतं. एक्झाम हॅज टोटल 30 क्वेश्चन्स, टोटल टाइम इज 60 मिनिट्स आणि निगेटिव्ह मार्किंग ह्याच्यात नाही आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन्स, आय एम रेडी टू लॉग इन. जसं याला क्लिक कराल तुम्ही लॉग इनवर क्लिक करायचं आहे अँड दॅट्स इट. तुमची जी एक्झाम आहे ती सुरू होते. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला राईट कॉर्नर साईडला कोपऱ्यामध्ये तुमचा टाइम शो व्हायला सुरू होतो. त्याचबरोबर इथे तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर इथं 4 ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. तुम्ही इच ऑप्शन सिलेक्ट करू शकता किंवा डी सिलेक्ट सुद्धा करू शकता. तुम्हाला जर वाटलं की पहिलं नाही दुसरं बरोबर आहे तर त्याच वापस क्लिक करून दुसऱ्याला सुद्धा क्लिक करू शकता, पण सबमिट करण्याच्या आधी. त्याचबरोबर तुम्हाला इथे किती क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत, किती राहिलेले आहेत, हे सर्व काय कळतं राईट कॉर्नर साईडला. आणि सर्वात खाली जे आहे ते तुम्हाला इथे ह्याचे जे समरी आहे ते कळते की तुम्ही किती क्वेश्चन सोडलेले आहेत. जे क्वेश्चन तुम्ही सोडवलेले असतील ते हिरव्या कलरमध्ये दिसतील, नाही सोडलेले क्वेश्चन पांढऱ्यामध्ये. अटेम्प्ट अँड रिव्ह्यू जे रिव्ह्यूला ठेवले आहेत नंतर सोडवण्यासाठी ते निळ्या कलरमध्ये आणि नॉट अटेम्प्ट तर ते जे आहेत ते ग्रे कलरमध्ये येतील. त्याचबरोबर तुम्ही इथूनच प्रिव्हियस म्हणजे मागं सुद्धा पेजवर जाऊ शकता किंवा सेव्ह करून नेक्स्ट वर सुद्धा जाऊ शकता आणि कोणताही क्वेश्चन तुम्ही कधीही सोडवू शकता. कोणत्याही क्वेश्चनवर तुम्ही अचानक जंप सुद्धा करू शकता. म्हणजे पहिला क्वेश्चन आहे, दुसरा येत नाही तर तिसऱ्यावर सुद्धा जाऊ शकता, चौथा पाचवा येत नाही 6व्यावर सुद्धा जाऊ शकता राईट कॉर्नर साईडला सिंपल क्लिक करून. तर हे इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा, कळत नसेल तर वापस एकदा तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आहे. समरी आपण पाहिली, समरीमध्ये आपण पाहिलं अटेम्प्टेड क्वेश्चन्स, नॉट अटेम्प्टेड क्वेश्चन अशा कलरमध्ये दिसतात, अटेम्प्टेड अँड रिव्ह्यू आणि नॉट अटेम्प्टेड अँड रिव्ह्यू अशामध्ये दिसतात. तुम्हाला जर येत नसेल क्वेश्चन तर तुम्ही तो तसाच ठेवून पुढेही जाऊ शकता आणि तो वापस येऊन सुद्धा सोडवू शकता. तर काही अडचण नाही आहे. टाइम सुद्धा तुम्हाला राईट कॉर्नर साईडला वर दिसतो. हे सगळं पीसी मध्ये आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही शेवटच्या क्वेश्चन मध्ये जाल त्याच्यामध्ये तुमचे सगळी क्वेश्चन, आता तुमचे जे प्रश्न आहेत ते झालेले आहेत सोडून वगैरे, तुम्हाला एक टेस्ट समरी येते, तिथं सबमिट ऑप्शन येतं. त्या सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला सर्वात लास्टला मिळतं राईट कॉर्नर साईडला कोपऱ्यामध्ये. तर तिथंच तुम्हाला तुमचे जे टेस्ट समरी आहे ते दिसते, म्हणजे तुम्ही किती अटेम्प्ट केले आहेत, किती नाहीत केले, किती रिव्ह्यू मध्ये ठेवले. आणि ज्यावेळेस तुमचं सगळं झालेलं असेल तुम्हाला तिथे एक मेसेज येतो, आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट युअर टेस्ट. तुमचं जर झालेलं नसेल तर नो करा आणि जर टेस्ट वगैरे कंप्लीट झालेली असेल, सगळं सोडलेलं असेल तर यस करा. जसं यस कराल जे तुमच्या समोर असेल ते टेस्ट समरी येते आणि येतं थँक्यू. म्हणजे तुमची जी PC वर एक्झाम आहे ती अशा प्रकारे सबमिट होते आणि एकदम चांगल्या रीतीने तुम्ही एक्झाम दिलेली आहे, काही अडचण झालेली नाही आहे. म्हणजे असा एक रिडायरेक्ट मेसेज तुमच्या समोर येतो. आता आपण पाहू की मोबाईल फोनवर कशा प्रकारे द्यायचं आहे. आपण पाहिलं PC, मॅक आणि लॅपटॉपवर कशा प्रकारे आहे ते, म्हणजे ते विंडोज आणि मॅक साठी आहे. आता स्मार्टफोनवर, तर स्मार्टफोनवर कशा प्रकारे आहे तर तसंच तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचा आयडी पासवर्ड टाकून. जसं तुम्ही लॉग इन करताल तुमच्या समोर एक असंच पेज ओपन होतं. या पेज मध्ये आहे ना तुमच्या समोरच सॅम्पल ऑब्जेक्टिव्ह एक्झाम जेही तुमची एक्झाम असेल ते येते. आता सध्या हे सॅम्पल असल्यामुळे असं येईल, पण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये नाव वेगळं येईल. तसंच तुम्हाला इथं व्हेरीफाय आयडेंटिटीवर क्लिक करायचं आहे. तुमची जी एक्झाम स्टार्ट कधी होत आहे, आजची तारीख काय आहे ते सगळं येईल आणि तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे. दॅट्स इट. तुमच्या समोर सेम तसेच इन्स्ट्रक्शन येतील जसे PC मध्ये आता तुम्ही पाहिले. तर तुम्हाला त्या इन्स्ट्रक्शन बघायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द इन्स्ट्रक्शन, तुम्ही वाचले इन्स्ट्रक्शन आणि तुम्हाला कळाले, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आय एम रेडी टू बिगिन. तुम्हाला सिंपल याच्यावर टिक मार्क करून जे आहे ती एक्झाम स्टार्ट करायची आहे आणि जशी एक्झाम स्टार्ट कराल तुम्ही त्या पेजवर जाल. तर स्मार्टफोनमध्ये अशा प्रकारे क्वेश्चन्स येतात. तर सर्वप्रथम लेफ्ट कॉर्नर साईडला कोपऱ्यामध्ये याचा टाइम शो होतो, तुम्ही पाहू शकता इथे त्याचा टाइम शो होतो, किती मिनिट राहिलेले आहेत. त्याचबरोबर क्वेश्चन्स येतात, त्याचबरोबर 4 ऑप्शन्स येतात आणि अशा प्रकारे तुम्ही टिक मार्क करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की पहिला बरोबर आहे तर पहिल्याला क्लिक करू शकता. तुम्हाला वाटलं की नाही रे पहिला तर चुकीचा आहे, दुसरा बरोबर आहे तर
त्याला तुम्ही वापस म्हणजे वापस त्याला क्लिक करून त्याचं दुसऱ्याला सुद्धा डिसिलेक्ट करू शकता आणि दुसऱ्याला सुद्धा क्लिक करू शकता, काही अडचण नाही आहे. असं तुमच्या मनात भ्रम राहतो की एकदा क्लिक केलं म्हणजे झालं की काय, तर असं बिलकुल नाही, वापस सुद्धा क्लिक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रिव्हियस पेजवर सुद्धा जाऊ शकता आणि सेव्ह आणि नेक्स्ट पेजवर सुद्धा जाऊ शकता. जर प्रश्न येत नसेल तर तुम्हाला हे रिव्ह्यू मध्ये टाकावं लागेल, म्हणजे सेव्ह आणि नेक्स्ट वर जाऊ शकता, त्यावेळेसच ते सेव्ह होईल. पण जर येत नसेल तर रिव्ह्यू मध्ये टाकून तुम्ही नेक्स्ट जाऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला खाली कोणत्याही पेजवर जंप करता येतं, कोणत्याही क्वेश्चनवर जाता येतं. तर या पेजवरून तुम्हाला जाता येतं, इथं सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावर जायचं आहे. ओव्हरऑल तुम्ही समरी पाहू शकता, समरी सुद्धा इथं दिलेली आहे, जसं की तुम्ही किती सॉल्व्ह केले. जर तुम्ही सॉल्व्ह केलेले क्वेश्चन असतील तर ते रेड मध्ये येतील, जर सेव्ह आणि नेक्स्ट केलेले असतील तर ते पर्पल मध्ये, आणि रिव्ह्यू मध्ये ठेवलेले असतील तर ते ब्ल्यू मध्ये, आणि जे सोडवायला तुम्हाला चालू आहे ते रेड मध्ये. तर अशा प्रकारे इथं तुम्ही पाहू शकता. आणि सगळे ज्यावेळेस तुमचे क्वेश्चन्स वगैरे होतील त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात खालीच मिळेल की तुम्ही किती अटेम्प्ट केले आहेत, किती नॉन अटेम्प्ट केले आहेत, अटेम्प्टेड आणि रिव्ह्यू ठेवले आहेत, आणि नॉन अटेम्प्टेड आणि रिव्ह्यू ठेवलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि सर्वात लास्टला, आता ही एक्झाम झाली आपली, तर सर्वात लास्टलाच येतं सबमिट टेस्ट. हे सबमिट टेस्ट फक्त लास्टच्या क्वेश्चनला क्लिक केल्यावरच येतं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही कितीही सोडवलेले असतील, तुमचे 5 सोडवले असतील, 10 सोडवले असतील, तरी हे सबमिट ऑप्शन जे आहे ते लास्टलाच येतं. पूर्ण जरी सोडवले असेल तरी लास्टलाच येतं. तर सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर टेस्ट समरी येते, जसं PC वर येते तशीच सेम. त्याच्यामध्ये तुम्ही जेही अटेम्प्ट केले आहेत ते क्वेश्चन्स, नॉन अटेम्प्टेड क्वेश्चन तुम्हाला दाखवतं. आणि जर तुमचं काय सोडवायचं राहिलेलं असेल तर नो वर करा, आणि जर झालेलं असेल तुम्हाला सबमिट करायची असेल टेस्ट तर येस वर करा. दॅट्स इट. तुमची एक्झाम जशीही म्हणजे तुम्ही सबमिट कराल, इथं येतं एक मेसेज जे की येतं थँक्यू, अटेम्प्टेड, नॉट अटेम्प्टेड आणि कंटिन्यू. थँक्यू म्हणलं की तुमचं म्हणायचं हे एक्झाम जे आहे ते सक्सेसफुली जे आहे ते सबमिट झालेले आहे. बाकी याच्यामध्ये जास्त काही नाही, PC वर मॅक वर सर्व काही सेम इन्स्ट्रक्शन्स आहेत. बाकी याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण झाली तर त्यांनी जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, सातारा डिस्ट्रिक्ट आणि सांगली डिस्ट्रिक्ट यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ते इथं दिलेले आहेत. खूप कॉन्टॅक्ट्स आहेत, तर त्याच्यावर तुम्ही फोन करून याला सॉर्ट आउट करू शकता. बाकी आपण पाहिलं PC आणि जे मोबाईल स्मार्टफोन्स आहेत त्याच्यावर आपण कशा प्रकारे एक्झाम देऊ शकतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. जी लिंक आहे परीक्षेची मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बाकी तुम्हाला एवढंच इन्स्ट्रक्शन आहेत की जे नोटिफिकेशन आहेत ते बंद ठेवा, कॉल वगैरे येऊ देऊ नका, दुसरी गोष्ट बोलू नका, आणि याच्यामध्ये तुमचे जे फेस आहे ते ट्रॅक केलं जातं थोडंफार, आणि साईडला जे सराउंडिंग मध्ये टीव्ही वगैरे चालू असेल तर त्याचा आवाज तुम्हाला स्लो करायचा आहे. बाकी अशा प्रकारे इथे हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला असेल. अशा प्रकारे जी एक्झाम आहे ती घेतली जाते. पूर्ण जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्हाला इथं फॉलो करायचे आहेत. तुम्हाला कुठेही इकडे तिकडे पाहायचं नाही आहे. सराउंड जे साऊंड असतील ते म्हणजे तुम्हाला बंद ठेवायचं, जसं की टीव्ही वगैरे असेल त्याचा साऊंड तुम्हाला क्लिअरली बंद ठेवायचा आहे. त्याचबरोबर जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला क्रोम ब्राउझर मध्ये तुम्हाला म्हणू शकता की तिथं रन करायचे आहे. जे क्रोम आहे ते ऑलरेडी अपडेटेड ठेवायचं आहे जर असेल तर, नसेल तर ते तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. PC, मॅक आणि अँड्रॉइड म्हणजे विंडोज, मॅक आणि अँड्रॉइड हे तिन्ही ऑपरेटिंग सिस्टीम साठी जे एक्झाम आहे ते सॉफ्टवेअर आहे ते सपोर्ट करतं, आणि एकदम सिंपल एक्झाम आहे, काही अडचण येत नाही आहे. तर बाकी काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा. सो दिस इज मी पृथ्वी फ्रॉम मराठी फ्रेक, अँड आय विल सी यू गाइज इन द नेक्स्ट